त्याचं नाव कोण काढत नाही, कोणीच काढू शकत नाहीत. म्हणजे नाव काढत नाही म्हणजे त्यांना काही त्रास देत नाहीत असं म्हणूया. स्वराज्याचा विचार जो ताराबाईंनी चालू ठेवला हेच महत्त्वाचं आहे. कुठल्याही अडचणीतनं सुद्धा त्यांनी विचारातनं हरकत घेतली नाही. बरोबर. आज काय होतंय, पुरोगामी म्हणजे देशद्रोहीच आहे का काय अशीच प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. तुमच्या दृष्टीनं पुरोगामी म्हणजे खरं काय आहे? शेतीच्या ज्या समस्या आहेत त्या ह्या आजच्या राज्यकर्त्यांना फारशा मला वाटतं कळत नाहीत. एकमेव उदाहरण आहे पूर्ण जगात की एका संस्थांच्या राजांनी दुसऱ्या संस्थांच्या राजाकडे आपला पूर्ण खजिन्यासह सगळं चार्ज दिला. म्हणजे हा तुमचं खरंच साधेपण आहे. म्हणजे मला एक कळत नाही, म्हणजे महाराज आणि एक अपेक्षित काय की आता तो सगळा रॉयल एकदम वावर आणि ते सगळे असे सगळे आसपास रॉयल्टी इज इन द बॅकग्राऊंड. तर काय यू कॅन तिथंच संबंध आला एवढे वर्ष. हे काय गर्व नाही आहे, गर्व नाही, अभिमान आहे पण गर्व नाही. गर्व नाही. नमस्कार. आज कोल्हापूरमध्ये आपण बोलबिडूच्या व्यासपीठावर एका अतिशय महत्त्वाच्या पण अतिशय सरळ साध्या व्यक्तिमत्वाची भेट घेणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. खरं तर आपण महाराज म्हणून ज्यांना ओळखतात किंवा छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचं आदराचं व्यक्तिमत्व, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. पण या व्यक्तित्वाची ओळख, कोल्हापूरसाठी जर चळवळ असेल, कोल्हापूरसाठी आंदोलन असेल, तरी त्यात हिरिरीने भाग घेणारे, कोल्हापुरामध्ये काही संकट आलं असेल पुरासारखं किंवा कुठलीही समस्या असेल तर त्याच्यात धावून जाणारे आणि एक अतिशय उत्तम वाचक असलेले, त्याचबरोबर खेळाडू असलेले, खेळाविषयी विशेष प्रेम असलेले आपले आदरणीय छत्रपती शाहू महाराज आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. आज तुमच्याशी बोलायचं विशेष कारण की इतिहास, खेळ या सगळ्या गोष्टी तुमच्याबद्दल माहिती आहेत, पण तुम्ही तुमच्याबद्दल फारसं बोलत नाही, तुमच्याबद्दल फारसं सांगत नाही. पण आज आम्हाला विचारायचंच आहे, तुम्हाला बोलतं करायचंच आहे. विचारा. एवढा मोठा वारसा, एवढी मोठी परंपरा, म्हणजे अगदी छोट्या माणसाला पण एक जबाबदारी, असा जो वारसा असतो की आता माझे बाबा काय म्हणतील, माझे आजोबा काय म्हणतील, असं एक चिंता असते. तुम्हाला एवढा मोठा वारसा आहे, तुम्हाला त्याचं असं टेन्शन असतं का? किंवा म्हणजे सामान्यपणे जगताना वागताना का त्याचं काय टेन्शन तर नसतंय, पण काहीतरी टेन्शन म्हणणार नाही मी, परंतु ती जबाबदारी एक जबाबदारी असते हे लक्षात ठेवूनच आपण सगळे पावलं उचलले पाहिजे. जो प्रशासक म्हणून, म्हणजे तुम्ही खूप काम केलंय, प्रशासक करता आहात, तुम्हाला सगळ्यात प्रशासक म्हणून गुण शाहू महाराजांचा कुठला वाटला? आपलं राजे शाहू महाराज प्रशासक म्हणून सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यावर जो प्रभाव टाकणार आहेत? हा प्रशासक म्हणजे शाहू महाराजांच्या काळात मला वाटतं एकतर सगळं ॲडमिनिस्ट्रेशन नियंत्रित राहायचं आणि बाकीची जरी सामाजिक कार्य आणखीन जे काय चालू राहायचं तरी त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थांकडे राजश्री शाहू महाराजांनी दुर्लक्ष केलं नाही. सातत्याने त्याची प्रगतीच होत राहिली सगळ्या दृष्टिकोनातून. म्हणजे जसं शेतीच्या दृष्टिकोनातून, डॅम बांधून इरिगेशन आपल्याला मिळालं आणखी मोठ्या प्रमाणात, म्हणजे जवळजवळ ते मला वाटतं महाराष्ट्रात पहिल्यांदाच असेल. आणि त्यामुळे एक कोल्हापूरमध्ये एक पाया तयार झाला पुरोगामी कार्याचा सुद्धा, पुरोगामी विचाराचा सुद्धा. सध्याच्या काळात पुरोगामी विचारांचे तुम्ही खूप मोठे आधार आहात, म्हणजे आणि तुम्ही ती भक्कमपणे बाजू लावून धरली, ही फार नाही, कौतुकाची. काळच असा आला आहे आता की आपण आपली दिशा काय हे आपण ओळखलं पाहिजे. पूर्वी दिलेली पूर्वजांनी दिशा आणि
आत्ता आपण कुठं जातो आहे, कुठं चाललो आहे, देश कुठल्या मार्गाने चालला आहे, लोकशाही आपण स्वीकारली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला म्हणजे प्रामुख्याने ते होते, कमिटी होती, पण त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यात. त्यांनी आपल्याला लिहून एक दिलेलं आहे. बेसिक तत्त्व जे आहेत काही काही ते आपण पाळले पाहिजे आणि चाललं पाहिजे पुढं. तिकडं त्यांना अडचणीत आणण्यासाठी ते तत्त्व ते तत्त्वावर डिस्टर्ब करण्यासाठी याचा प्रयत्न चालला आहे. तुमच्या दृष्टीनं आत्ता सध्याची सगळ्यात मोठी समस्या कुठली आहे, म्हणजे ज्याच्यासाठी आपण तरुणांना, बोलबिडू हे तरुणांचं व्यासपीठ आहे, इथं आपल्याला सगळ्यात जास्त तरुण हे बघत असतात आणि ह्या तरुणांना की आज आता आपल्या देशात तरुणांचं आणि सगळ्यांचंच मी सगळ्यांच्या दृष्टिकोनातून बोलेल मी. आता भारताला ज्या समस्या अनेक आहेत. चलन फुगवटा हा फार मोठा, इन्फ्लेशन हा फार मोठा विषय आहे आणि एकंदरीतच याचा कोणाला इथं असं समाधानकारक असं सगळं वाटत नाही. शेतीचे विषय आहेत ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनं इकडं तिकडं सारखे होत राहतात. इथंही होतात, कोल्हापूरलाही होतात आणि एकंदरीत म्हणजे शेतकऱ्यांचं कसं केलं आहे त्यांनी सगळ्यात लोएस्ट प्रायोरिटीवर त्यांची समस्या सोडवायचा चालतं आहे. आणि काही समस्या ज्या सोडवल्या जातात दिखाव्यासाठी आहेत. जसं आता काही शेतकऱ्यांना असं मी ऐकतो आहे की त्यांना त्यांच्या समस्या सोडण्यासाठी 500 रुपये महिना त्यांना दिला जातो. त्यांनी काय होणार आहे? मूलभूत जे प्रश्न आहेत त्यांच्या पिकांना योग्य किंमत मिळाली पाहिजे हा मुख्य प्रश्न आहे. आणि हा घटक जरी आता अजूनही तो मला वाटतं 50%च्या वर असेल भारतामध्ये आणि आपली अजूनही अर्थव्यवस्था जरी त्यांच्यामुळे फारसा म्हणजे त्यांचं पर्सेंटेज जरी कमी असलं GDPमध्ये तरी महत्त्वाचं आहे. त्यांच्यासाठी आपण काम नाही केलं तर कोणासाठी करणार? तुम्ही शेतीविषयी बोलताय, पण फार तसं राज्यभर फार म्हणजे कमी लोकांना माहिती की महाराज हे स्वतः हाडाचे शेतकरी आहेत. ते स्वतः शेतात काम करतात. ते शेतकरी म्हणून तुम्ही तुमचा अनुभव काय सांगाल की शेती करताना सध्याची काय परिस्थिती? शेती करताना आपले जे फार्म होते पूर्वी तिथं महाराजांनी मला चार्ज दिला होता. सुरुवातच होती. कॉलेजपर्यंत शेतीचा काही अनुभव नव्हता. कॉलेजहून परत आल्यावर शेतीचा चार्ज दिला तर आणि काही मार्गदर्शक होते आमचे शेतीतले. त्यांच्या सहकार्याने आपले शेती चालायची थोडीशी, अजूनही चालते. शेतीचे विषय जसे जमिनीच्या मशागतपासून ते ज्याचा आपण फॅक्टरीला पाठवतो आहे ऊस तिथपर्यंत सगळ्या स्टेप्स हे वेळोवेळी सगळ्या समजत गेल्या. तुम्ही ऊसच महत्त्वाचा असेल तुमचं? हा, इथं काय कोल्हापूर म्हटलं तर प्रामुख्याने ऊसच आहे. ऊसच. आणि त्या व्यतिरिक्त काय? त्या व्यतिरिक्त फारसं काय नाही, भात वगैरे असतं. मग पण ऊसाचं गणित सामान्य माणसाला जरा अवघड जातं. कठीण. महाराजांचा काय अनुभव ऊसाच्या गणिताचं? महाराजांच्या ऊसाचं गणित काय? ऊसाचं गणित म्हणजे खर्चाच्या मानाने, म्हणजे माझंच असं नाही पण सर्वसाधारण शेतकऱ्यांना शेवटी काहीतरी मिळालं पाहिजे ना. तुम्ही शेती करताय तर त्यातनं काहीतरी तुम्हाला मिळालं पाहिजे. मुख्य म्हणजे काय, त्यांना दर मिळाला पाहिजे. आणि त्यांच्या जसं समस्या ज्या असतील, जसं पाण्याच्या समस्या, इलेक्ट्रिसिटीच्या समस्या, या रेग्युलेट आणि चांगल्या तऱ्हेने त्यांनी दिलं पाहिजे. पाणी आणि इलेक्ट्रिसिटी योग्य वेळेस नाही दिलं तर काय उपयोग नाही आहे. जेव्हा तुम्ही आधीच समजा तुम्ही जास्त पाणी प्यायलं तर आणि पाणी देऊन सुद्धा उपयोग नाही आहे, किंवा उपाशी राहून सुद्धा पाणी पिऊन उपयोग नाही. अशा तऱ्हेने शेतीच्या ज्या समस्या आहेत त्या ह्या आजच्या राज्यकर्त्यांना फारशा मला वाटतं कळत नाहीत. कारण त्यांनी तिकडं पूर्वी लक्ष दिलं नसेल. आता कामकाज त्यांच्यावर आलं आहे म्हणून ते लक्ष दिलंच पाहिजे. त्यांना चांगले ॲडवायझर्स जे आहेत हे ते आहेत. पण मूलभूत प्रश्न
जे आहेत तिकडे लक्ष दिलं पाहिजे. आता तुमच्या नजरेतून मला खरं जाणून काय घ्यायचं किंवा प्रत्येक तरुणाला, कोल्हापूरच नाही राज्यातलं, की तुमच्या तरुणपणातलं कोल्हापूर कसं होतं? जसं आता आपलं रंकाळा किंवा जसं पंचगंगा, म्हणजे असं काय की जे बदललंय ज्याच्यात आणि जे आता वाईट वाटतं? बरोबर आहे. पंचगंगा आणि रंकाळा, प्रदूषण हा मोठा विषय आहे. पूर्वीच्या काळात आम्ही नदीत पोहायला सुद्धा जात होतो, प्रयागला वगैरे. आपलं चिखलीच्या जवळ प्रयाग आहे, तिथं जात होतो नदीमध्ये, म्हणजे स्विमिंग पूल्समध्ये वगैरे तर होतं आणि राधानगरीच्या भोगावती नदी ते होतं. परंतु प्रदूषण हा फार मोठा विषय झालेला आहे आता. त्याचं सगळे म्हणतात की आपण सोडवायचा प्रयत्न करू, परंतु अजून पाहिजे तेवढं अजून नाही. जोपर्यंत आपण तिथलं पाणी पित नाही, नदीतलं पाणी असं घेऊन पित नाही, तोपर्यंत प्रदूषण आहे. आता आहेच आहे. पण आता तर शक्यच नाही. नाही का नाही, प्रदूषण कंट्रोल केलं तर शक्य आहे ना. नियंत्रित आणलं पाहिजे. भोगावतीतनं जिथनं सुरुवात होती पंचगंगेची, तिथनं अनेक गावं तिथं त्या भोगावतीकाठी, पंचगंगेकाठी आता झालेले आहेत, मोठे मोठे गावं. शुगर फॅक्टरीज वेस्टसुद्धा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ते सगळं, आणि त्याच्यामुळे प्रदूषण वाढतं. आणि कंट्रोल करणं फार अशक्य आहे असं नाही आहे, कारण मी असं बघितलं की थेम्स नदी इंग्लंडमध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीला सुद्धा फार प्रदूषित होते. बरोबर. आणि इंडस्ट्रीयल वेस्ट तिथं, त्यातून गॅसच यायचं. गॅस तिथं आताही ती परिस्थिती कुठं कुठं आपल्याला दिसते. इथं रंग बदलून जातो याचा, पाण्याचा वगैरे. तर तिथं त्यांनी आता एवढं मोठं शहर असून लंडनमध्ये ते आता नियंत्रण आणलेलं आहे. तर लोक पोहायला जातात नदीत, पोहायला जातात म्हणजे पाणी सुद्धा पितात, पक्षी येतात. आणखीन अशा तऱ्हेने कंट्रोल केलं तर अशक्य काही नाही आहे, जर विल पॉवर पाहिजे. ते म्हणजे जसं तुम्ही थेम्सचं म्हणलं, थेम्सच्या बाबतीत जेव्हा तो पाण्यातून उन्हाळ्यात ते वाफा आणि केमिकलच्याच त्या वाफा निघायला लागल्या, तेव्हा शास्त्रज्ञ, कलावंत आणि प्रशासनाने ज्या वेगात काम केलं, तसं काम आपल्याकडे कुठल्याच नदीचं का नाही? काय झालं तिथं, म्हणजे 20व्या शतकात 2 महायुद्ध झाले पहिले. तोपर्यंत त्यांनासुद्धा इकडं लक्ष त्यांनी दिलं नाही. त्याच्यानंतरच द्यायला सुरुवात केली असं मला वाटतं खऱ्या अर्थाने. पण आपल्या इथं काय फार तसा प्रश्न नाही आहे. आपल्या इकडं फक्त लोकसंख्या जी वाढती हा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे प्रदूषणही वाढतं आहे. तर ते कंट्रोल केलंच पाहिजे. आणि अशक्य नाही असं माझं म्हणणं. तिथल्या काय ज्या स्कीम्स ज्या होत्या, STP प्लांट्स ठिकठिकाणी पाहिजे, सुवेज ट्रीटमेंट प्लांट्स, आणि इंडस्ट्रीयल वेस्टसुद्धा त्यात मिक्स होऊ नये. गावातले सुवेजसुद्धा कंट्रोल केलं पाहिजे ॲट सोर्स. अशा विविध तऱ्हेने आपण त्याची परिस्थिती चांगली बदलू शकतो. म्हणजे महाराज जेव्हा प्रदूषण किंवा या सगळ्या गोष्टींवर बोलतात, तेव्हा ते केवळ बाईट द्यायचं आहे किंवा केवळ आपलं मत मांडायचं असं नाही. या पूर्ण परिसरात कुठेच मी आल्यापासून बघतोय प्लास्टिकची बॉटल किंवा प्लास्टिक दिसत सुद्धा नाही. ही अतिशय कौतुकाची गोष्ट. इथल्या परिसरात तरी मी पूर्वीपासूनच ते ठरवलं आहे की इथं प्लास्टिकचा कचरा नको आहे. बरोबर. आणि त्याप्रमाणे त्याची व्यवस्था चालू आहे. तसंच सगळीकडे झालं पाहिजे. पण हे कोल्हापूरमध्ये करता येण्यासारखं आहे, करता येण्यासारखं आहे ना. आणि आमचे मल्ल शेट्टी कमिशनर होते तेव्हा, याचे कमिशनर आपले महापालिकेचे, तेव्हा अनेक वेळा मोहीम झाली कचरा गोळा करायची. महापुरात ज्यामुळे कचरा व्हायचा ते सुद्धा काढायचं.
त्यात तुम्ही सहभागी पण झाला. हां, सहभागी म्हणजे मी झालो तर 10 लोकांनी होतात. बरोबर. 10 लोकांच्या ठिकाणी 100 लोक येतात मग. बरोबर. अशी परिस्थिती आहे ती. तर आपल्याला काय दिवसभर काढत बसायचं आवश्यकता नाही, पण एक नाम मात्र तरी आपण सुरुवात करून दिली तर तिथनं पुढं चालतंय. गोष्टीला आणि मग एकदा भोगवतीच्या परिसरात अभयारण्यामध्ये दाजीपूरच्या तिथं सकाळ न्यूजपेपरनी एक मोहीम ठेवली होती कचरा काढायचा. तर तो सुद्धा मी त्याच्यात सुद्धा सहभागी झालो होतो आणि अनेक मंडळी सहभागी झाले होते. आणि अभयारण्यामध्ये कचरा होता. ही फार मोठी शोकांतिका आहे की मोठी शोका. आणि तेव्हापासून जरासा कमी झाला आहे, पण अजून थोडासा होतो आहे, पण तिथंही होईल कंट्रोल. तुमचं सैन्याशी आर्मीशी एक वेगळं नातं आहे, म्हणजे तसं वडिलांपासूनच ते आहे. तुम्हाला मराठा बटालियनमध्ये बऱ्याचदा बोलवलं जातं, तिथे तुम्ही वारंवार भेटी देता. त्याचं काय कारण आहे? तुम्ही ही एक वेगळी अटॅचमेंट. पहिलं म्हणजे या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये राजश्री शाहू महाराजांना तिथं त्यांनी पदवी दिली होती सगळ्यात पहिली. नंतर राजाराम महाराजांनाही होती. ते ऑनरी कॅपॅसिटीमध्ये होतं ते. आणि मराठा लाईट इन्फंट्रीच्यासाठी पहिले इथनं जरासं मागे गेलं पाहिलं आपण, की ती मेसोपोटेमिया म्हणजे आजचं इराक, इथं आपल्या पहिल्या महायुद्धामध्ये आपलं सैन्य तिथं होतं मराठ्यांचं. आणि तेव्हा अडचणीत आले होते सैन्य, खायला प्यायला नव्हतं. अच्छा. आणि त्यातून आणि याचा फार हे होतं की हे खायचं नाही, ते खायचं नाही. आणि अशा तऱ्हेने वातावरण होतं. तर शाहू महाराजांनी म्हटलं की मी एकदा जाऊन येतो तिथं फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या दरम्यान, की आणि त्यांना काहीतरी एक व्हिजिट देऊन येतो. पण ब्रिटिशांनी तिथं त्यांना व्हिजिट द्यायला नकार दिला. कारण ते जर गेले तर तिथं त्याचा इफेक्ट इकडं भारतामध्ये जास्त होईल. म्हणजे त्यांचं कार्य जे आत्ताच सगळ्यांना लक्षात यायला लागलं होतं, हे त्याला अजून हे वाढतं, म्हणून त्यांनी त्यांना रिस्ट्रिक्ट केलं, जाऊ दिलं नाही. आणि त्यानंतर मग राजाराम महाराजही थोडंसं इकडं संबंधित होते. पण खरा संबंध याच्यानंतर आला तो शहाजी महाराजांच्या वेळेस. ते स्वतः जवळजवळ 40पासून ते 47पर्यंत सैन्यात रेग्युलर ऑफिसर होते. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रत्यक्ष त्यांनी आफ्रिकेला त्यांनी रोमेलच्या विरोधात, म्हणजे रोमेलच्या आफ्रिका कोरच्या विरोधात लढाया केल्या. आणि नंतर मध्ये सुट्टीवर परत आले असताना त्यांना तत्कालीन व्हॉइसरॉयनी सांगितलं, आता त्या लढाईवर काही जाऊ नका, पण आमच्या एंडला व्हिजिट्स द्या. आपल्या भारतीय सैन्य जिथं कार्य करतं आहे, विशेषतः इटलीमध्ये वगैरे, तिथं व्हिजिट्स द्या आणि त्यांचं मोरल बूस्ट करा. तर तसंही मग सेकंड व्हिजिट त्यांची तशी झाली होती त्याच्या संबंधी. आणि तिसरी व्हिजिट त्यांची ती ह्या संबंधातली ती झाली होती, म्हणजे 1946ला विक्ट्री परेडमध्ये. विक्ट्री परेड एक मोठी झाली होती पूर्ण ह्याच्यासाठी, लंडनला झाली होती. ते झालं. तर नंतर मग विलिनीकरणाच्या नंतर आपलीसुद्धा इथं एक राजाराम रायफल्स म्हणून आपलं बटालियन होती. तीच नंतर मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये मर्ज झाली. आणि त्यामुळे हे महाराज स्वतः सेकंडमध्ये होते, शाहू महाराज फर्स्टमध्ये होते. आणि 19th हे आपल्या
कोल्हापूरच्या याला 19th नंबर दिला त्यांनी. तर त्या वेळेपासून म्हणजे आणि आपलं बेळगावला आपल्या मराठा लाईट इन्फंट्रीचं रेजिमेंटल सेंटर आहे. तर त्यांच्याबरोबर आणि जिथं जिथं आपल्या युनिट्स आहेत तिथं कॉन्टॅक्ट थोडा राहिला. तुम्हाला आता विचारू शकतो की या भेटीमध्ये काय म्हणजे सैन्याशी कसा संवाद साधता किंवा काय असतं या भेटीचं स्वरूप? कसं असतंय तिथं की त्यांना एक म्हणजे आनंद होतोय अच्छा. जेव्हा आपल्या घराण्यातलं कोणीही आलं तिथं, तर आनंद होतोय तिथल्या सैन्याला. आणि त्यामुळे ते म्हणजे त्यांचा जसं आपण इट्स अ मॉरल बुस्टिंग ॲक्टिव्हिटी बेसिकली. त्यामुळे तुम्ही वारंवार भेटी देत राहता. आणि वारंवार असं काही नाही, जेव्हा जेव्हा ते बोलवतात तेव्हा मुद्दामून असं मी काही जात नाही. बोलवल्यावरच बेळगावला जास्तीत जास्त बोलवतात कारण ते जवळ आहे आणि त्याचं सेंटर आहे ते ट्रेनिंग सेंटर. आणि मग वेळोवेळी बटालियन्स मग लेहमध्ये असो किंवा काश्मीरमध्ये असो, पंजाबमध्ये कुठं अशा अनेक ठिकाणी विजिट्स होत राहिल्या. नाही, मराठा बटालियनबद्दल तरुणांना सांगण्यासारखी कुठली गोष्ट आहे अभिमानास्पद तुम्हाला वाटणार की आठवणी म्हणजे ही तरुणांना माहीतच पाहिजे? मुळात म्हणजे कसं आहे की आपली ती याच्यामध्ये मराठा इन्फंट्रीमध्ये भरती व्हायची आवड पाहिजे लोकांना. तर आहे म्हणजे पुष्कळजण प्रयत्न करतात. आणि अभिमान वाटणारी गोष्ट की हे बटालियनचं आपलं वैशिष्ट्य, हे पण एक वैशिष्ट्य आहे. पूर्वी सगळ्या मराठा बटालियनचा बहुतेक बॅटल क्राय हर हर महादेव होता. अच्छा. पूर्वी. पण पहिल्या महायुद्धाच्या वेळेसपासनं छत्रपती शिवाजी महाराज की जय हा त्यांचा बॅटल क्राय झाला तयार. आज तोच आहे चालू. असता काय छत्रपती शिवाजी. आणि शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या कारकिर्दीतून असूच शकत नव्हता. बरोबर. हां, त्यांच्या वेळेस हर हर महादेवच होता, तोही चालतोय. पण आता त्यांचा बॅटल क्राय छत्रपती शिवाजी महाराज की जय. अजून ती प्रेरणा आणि ती त्यांच्या कार्यातनं जी प्रेरणा मिळते ती सैन्याला पूर्ण महत्त्वाची आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच मराठा लाईट इन्फंट्रीला आज महत्त्व आहे. त्याचं नाव कोण काढत नाही, कोणीच काढू शकत नाही. नाही, ते तर मराठी माणूस, महाराष्ट्र आणि शिवाजी महाराज नाही. इतर आता पुष्कळ तरीचे रेजिमेंट्स आहेत ना भारतामध्ये. आणि तसं आता तिथं पॉलिटिक्स फारसं नसतंय, परंतु त्यांचं नाव कोण काढत नाही. म्हणजे नाव काढत नाही म्हणजे त्यांना काही त्रास देत नाहीत असं म्हणूया. म्हणजे त्यांची खोड काढ असं म्हणा. तुमची लायब्ररी बघितली की हेवा वाटतो की एवढी पुस्तकं आणि हेवा पुस्तकांचा, एवढ्या पुस्तकांचा नाही वाटत, वाचनाची एवढी आवड असणं आणि ही खरंच घेण्यासारखा गुण आहे. तुमचं सगळ्यात आवडतं पुस्तक कुठलं? म्हणजे आणखी पुन्हा एकदा विचारतो. सगळ्यात आवडतं पुस्तक म्हणण्यापेक्षा मी काही लोकांना ते रिकमेंड केलं आहे. ते 3 Men of Destiny म्हणून एक पुस्तक आहे. ते त्यावेळेसच्या ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या व्यक्तींनी 1930s काहीतरी लिहिलं आहे. ते पुस्तक आहे आपलं अलेक्झांडरवर, चंद्रगुप्त मौर्यावर, जो एक मोठा भारतातला एम्परर होऊन गेला, सम्राट होऊन गेला, आणि चाणक्यवर. असे ते 3 समकालीन व्यक्ती 2300 वर्षाच्या पूर्वी एका वेळेस राहिले होते भारतात. आपल्याला माहीत असेलच. तर पण अलेक्झांडर हा कसा भारतात आला, किती काळ राहिला, मग तो इथनं कसा रिट्रीट केलं, पळून गेला असं मी म्हणणार नाही, पण रिट्रीटेड थ्रू म्हणजे पंजाबमधनं बोटीतनं तो जाऊन मग परत इराकला गेला, तिथं वारलावर. पण त्या काळातलं त्याचं इन्व्हेजन
आणि नंतर चंद्रगुप्त मौर्यनी ते सगळं त्यांनी जे जिंकलं होतं ते परत जिंकून घेतलं. संपूर्ण भारत अफगाणिस्तानपर्यंत भाग चंद्रगुप्त मौर्याने परत जिंकला. ते कसं काय झालं आणि त्यात असं म्हणतात की एक चाणक्य म्हणून नंतर ओळखलं गेलं, ते सुद्धा त्या काळातलेच होते. कौटिल्याचं एक म्हणजे जे सांगून ठेवलंय नियम किंवा ह्या सगळ्या गोष्टी की प्रशासन कसं असावं किंवा एक राजाने नेतृत्व कसं करावं वेळ प्रसंगी, तर नरहर कुरुंदकरांनी खूप छान त्याचं विश्लेषण केलंय. आणि त्यांनी सांगितलं की कौटिल्याला जे अपेक्षित होतं किंवा त्यांनी त्या काळात जे नियम दिले त्या भारतातला कुठलाही राजा शिवाजी महाराजांशिवाय म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त एवढं प्रभावीपणे तसं प्रशासन करू शकला नाही. तर ते कुरुंदकरांनी फार हा नियम आणि हा महाराजांनी कसा इम्प्लिमेंट केलेला दिसतो आपल्याला. म्हणजे ते काही तो प्रभाव नव्हता पण महाराजांच्या कारभारात नाही मध्ये अंतर फार पडलं. हा पण ती दूरदृष्टी फक्त चंद्रगुप्त मौर्यांच्या मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मराठे म्हणून मराठे चा उगम म्हणजे रेकग्नायझेशन झाल्यापर्यंत जवळजवळ 1800-1500च्या वर्षाचा फरक आहे. तो त्या विचारांचा प्रभाव नाही. विश्लेषण काय आहे की तशा अर्थाने खरं यांच्यामध्ये दिसलं या कारभारात महाराजांच्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्थात त्यांच्या आईसाहेबांनी म्हणजे जिजामाता आईसाहेबांनी त्यांना महाभारताचे धडे, रामायणातले धडे किंवा प्रत्यक्ष युद्ध यांचा हे दिलंच ना. त्याच्यात स्वाभिमानी माणूस कसा राहू शकतोय, स्वाभिमानी माणूस कसा राहू शकतोय आणि स्वाभिमानाने आपण कसं राहू शकतोय याचे धडे दिले. आणि त्यातनंच स्वराज्याचा विचार सुरू झाला. आणि त्याच विचारातनं आणि त्या काळात मुघलशाही जी होती, इकडे खाली आदिलशाही होती, वर मुघलशाही होती, त्यांचा अन्यायी कारभार जो होता त्या काळातला त्याच्या विरोधात लढा दिलाच पाहिजे हे त्यांनी बिंबावलं त्यांच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की शिवाजी महाराजांना स्फूर्ती मिळाली या सगळ्यातनं. रामायणातनं मिळाली असेल, महाभारतातनं मिळाली असेल आणि अर्थात आईवडिलांच्या शिकवणीवरनं मिळाली. आणि त्यातनंच हा त्यांचा स्वराज्याचा विचार आणि त्याबरोबर स्वराज्याच्या बरोबर सुराज्य पाहिजे असा विचार तो त्यावेळेस सुरू झाला. आणि त्यातूनच मग पुढची पावलं उचलल्या गेली. म्हणजे हे राज्य व्हावं ही जिजाऊंची इच्छा हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्यांच्या संस्कारामुळे किंवा त्यांच्या पूर्ण शिकवणीमुळे हे फार आपल्याला एक बघायला मिळालं की सुराज्य बघायला मिळालं. सुराज्य मिळालं पण नंतरच्या काळात ते सुराज्य राहिलं नाही. हा मी आता नंतरच्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये ते सुराज्य राहिलं नाही. म्हणून आता आजचे प्रश्नसुद्धा तिथं जाऊन पोचतात. बरोबर. पण मग काय घडलं म्हणजे असं कुठे चुकलं? काय घडलं म्हणजे कसं झालं की सुराज्य आपल्याला पाहिजे तर थोडंसं त्याला लोकशाहीचा आधार पाहिजे. लोकशाहीचा आधार म्हणजे लोकहिताचं कार्य होत गेलं पाहिजे. जनतेला काय पाहिजे आहे, जनतेच्या हिताचं काय आहे हे पाहणे अतिशय महत्त्वाचं ठरत गेलं शिवाजी महाराजांच्यापासून. आणखी त्या काळात पहिला प्रश्न होता की आपल्याला स्वराज्य मिळालं पाहिजे, मग आपण जे काय असेल ते पुढचं करू शकतो आहे. तर राजाराम महाराज जिंजीला गेले. तिथनं 9 वर्ष जवळजवळ ॲडमिनिस्ट्रेशन तिथनं चालवलं महाराष्ट्राचं. यंग होते राजाराम महाराज, जे शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव. आणि तिथनं म्हणजे त्यावेळेस राजाराम महाराज तिथं जिंजीला जेव्हा गेले तेव्हा कर्नाटकातल्या लोकांनी त्यांना आपल्या देशाचे राजा म्हणून संबोधलं. ह्याचं रेकॉर्ड आहे त्यात, यांनीच हुडकून काढलं आहे आपलं पवारसाहेबांनी वगैरे, आणि ते पुस्तकात आलेलेही आहेत. तर
त्यावेळी जे समजलं की म्हणजे तेव्हा एक भारताची एकता म्हणून असं विचार आला. आणि आता समजत नाही, आपण एकमेकात भांडत बसतोय. महाराष्ट्र विरोधात कर्नाटक, कर्नाटक विरोधात महाराष्ट्र, हे आपण एकच हवं असं विचार ठेवून आपण कार्य केलं तर आणि सुरळीत होईल. पण ठीक आहे, त्या मागे जाऊया. नंतरच्या काळात औरंगजेब इथं 26-27 वर्ष तिथं महाराष्ट्रात त्यांना काढावं लागले. आपल्याला तो एकच असा मुघल बादशाह आहे की 27 वर्ष तंबूत राहिला आहे महाराष्ट्रात. बरोबर. आणि म्हणजे तरी जिंकू शकला, तरी जिंकू शकला नाही. शेवटी इथंच वारला. आणि शेवटला टप्पा जो होता, शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले, तुमचे राजाराम महाराज वारले 1700च्या दरम्यान. आणि नंतर राहिले ताराबाई राणीसाहेब. त्यांनी जी लढाई केली ही सर्वात महत्त्वाची आहे. 7 वर्ष त्यांनी सातत्याने मुघलशाहीबरोबर झुंज दिली. तेव्हा आदिलशाही, कुतुबशाही वगैरे सगळे संपले होते. 7 वर्षाची झुंज दिली आणि त्याच्यामुळे हैराण झाला औरंगजेब. तर त्याला म्हणजे शेवटी वाटायला लागला आता आपण इथंच जाणार, परत काही जाणार नाही. आणि खरंच तो काही जाऊ शकला नाही. म्हणजे इथं त्याचा अंत झाला. आणि त्यामुळे एक भारताला जी मराठाशाहीला, भारताला ऊर्जा जी मिळाली ती त्या 7 वर्षामध्ये फार महत्त्वाची आहे. मराठा साम्राज्यात खऱ्या अर्थाने ताकद काय, म्हणजे महाराजांच्या नंतर, संभाजी महाराज ह्या नंतर पण मराठा साम्राज्य टिकवण्यासाठी एवढी मोठी लढाई झाली, हेच आश्चर्य होतं. आणि नाही, खरं म्हणजे ताकद ताराराणी, महाराणी त्यांनी खऱ्या अर्थाने दाखवून दिले, चालू ठेवलं. म्हणजे स्वराज्याचा विचार जो ताराबाईंनी चालू ठेवला हेच महत्त्वाचं आहे. कुठल्याही अडचणीत न सुद्धा त्यांनी विचारातनं हरकत घेतली नाही. बरोबर. म्हणजे आज तुम्ही मुलींसाठी जे स्कूल सुरू केलं त्यांच्या नावाने सुरू केलं. हां, त्याचा किस्सा असा आहे की इथं आपण 1-2 शाळा अलीकडे म्हणजे 85च्या दरम्यान सुरू केल्या होत्या सर्व बहुजन समाजासाठी. कारण तो काळ असा होता की कुठलीही हे परीक्षा द्यायची असली, कुठेही एंट्री जर पाहिजे असली तर इंग्रजी ह्या विषय त्यांना आवश्यक होता. आत्तासुद्धा सगळे आपले मुलं इंग्रजी शाळेतच टाकतात. कुठलाही नेता जरी असला त्यांची मुलं त्यांच्या व्हर्नॅक्युलर लँग्वेजच्या शाळेमध्ये टाकत नाहीत. अशी परिस्थिती आहे. तशी परिस्थिती नसावी खरं म्हणजे, पण आहे तशी परिस्थिती अनफॉर्च्युनेटली. तर हे इथं काढले होते आम्ही. तर तेव्हा आपलं NCC ही मुलांना मिळाली होती, मुलींना मिळाली नव्हती. त्यावेळेस म्हणजे ते रिस्ट्रिक्शन्स होते काही त्यांना सुरू करण्यात. तर म्हटलं आपली स्वतःची NCC सुरू करूया मुलींसाठी. मग त्याला नाव काय द्यायचं? नाव दिला मी तारा कमांडो फोर्स. म्हणजे ताराबाईंच्या तारा कमांडो फोर्स. तारा कमांडो फोर्स अशा नावाने ते एक मुलींचं NCC विंग, सेल्फ फायनान्स्ड आणि अशी सुरू केली. आणि त्याचा उद्देश म्हणजे NCC ट्रेनिंग तर जे मिळते ते घ्यायचंच आहे त्या पद्धतीचं. आणि शिवाय ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज मध्ये पुष्कळ भाग घेतात ते. आजही चालूच आहे ते. त्याला आता जवळजवळ 25 वर्ष पूर्वीचं हे सुरुवात झाली आहे त्याची. त्यातनं अनेक ऑफिसर्सही आपल्या आर्मीत गेले. सगळेच आर्मी ऑफिसर्स झाले असं नाही, पण कुठल्याही क्षेत्रामध्ये ते जिथं जिथं त्यांनी आज काम करत आहेत किंवा राहत आहेत, सगळीकडेच चांगलं काम त्यांची कामगिरी आहे त्यांची. तर त्या एक सेल्फ कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये बिल्डअप झाला आहे. आणि हिमालयामध्ये इकडं तिकडं त्यांच्या टूर्स अरेंज झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांना जसं ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी, रिव्हर क्रॉसिंग, हे ते हिमालयाजमध्ये इथेही होतं, पण तिथं गेल्यावर हिमालयामध्ये जरा जास्त एक्सायटिंग होतं. आणखीन या वयातच ते. हां, तर त्यात तर एक ठिकाणी मला सांगायचं म्हणजे लेहला मी 2 वर्षापूर्वी गेलो. लेहला
चार एक वर्षापूर्वी एक गेलो होतो तिथं आमचे कोर कमांडर होते जे कर्नल जनरल पन्नू त्यांनी बोलवलं मला तर बोलवलं आमच्यात पूर्ण तारा कमांडो फोर्सला निमंत्रण दिलं. तर त्यांना सगळ्यांना म्हणजे इथे काय एक दिवसात झालं असं नाही, पण प्लॅनिंग वगैरे करून सगळ्यांना प्लेनमध्ये घालून मुंबई ते नाही पुण्यात टू लेह मला वाटतं पुण्यातून लेह असं एक होती. पुण्यातून लेह का मुंबईतनं लेह माहीत नाही याच्या डायरेक्ट फ्लाईटने तिथं गेले तिथं दिल्लीला स्टॉप. तर तिथं तेव्हा मी काय स्वतः ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये त्या स्टेजला मी काही तेवढा भाग घेत नव्हतो 5-6 वर्षापूर्वी, पण एक असाच एक त्यांच्याबरोबर. तर आपल्या ह्या मुलींना तिथं त्यांनी एक रॉक क्लाइम्बिंगसाठी तिथल्या त्यांच्या आदेशाप्रमाणे नेलं होतं तिकडं. पण ही नाही त्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे की तिथं ह्या मुलींनी जे परफॉर्मन्स दाखवला रॉक क्लाइम्बिंगमध्ये, ते एवढं तिथले सुद्धा अधिकारी त्यांना फार आवडलं. त्यांना एवढ्या इझिली ते करतात. आम्ही इथं ते म्हणतं आम्ही राहतो तिथं लेहला गेलं तर पहिले तुम्हाला हे व्हायला लागतं, ॲक्लेमटाईज व्हायला लागतं आहे, नाहीतर त्रास होतो आहे. पण त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी रॉक क्लाइम्बिंगमध्ये त्यांचं हे म्हणजे दाखवलं त्यांचं स्किल दाखवलं. आणखीन तर एवढे हे झालं की आमच्या आमच्या सैन्याच्या रेग्युलर सैन्यापेक्षा हेच मुली फास्ट आहेत, सहजतेने त्या करतायत. तर एक लहान गोष्ट आहे तर त्यांना आवडतं ते. नाही पण ही खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराजांना काय अपेक्षित असेल तर हा विचार प्रत्यक्षात आलाय तारा कमांडो फोर्सने. त्यांच्या तारा कमांडो अशा फोर्स पद्धतीचं काम नाही, हा वेगळा आहे शिव. तारा कमांडो फोर्स वेगळा आहे. नाही म्हणजे ह्या ट्रेनिंग किंवा ज्यातून आपण सुरू केलं त्याच्या विषयावर की जसं तुम्ही शाळा पण जी सुरू केली ती पण आज कोल्हापुरातली नावाजलेली शाळा आहे. होय, म्हणजे जी तुम्ही या शिक्षण क्षेत्रात म्हणजे तुमचं जे काम आहे प्रशासन किंवा हे प्रयोग सुरू केले, यातला मूळ उद्देश म्हणजे आपल्याकडे होतंय काय की शिक्षण हे दुर्लक्षित क्षेत्र आहे. दुर्लक्ष म्हणजे त्याचं खाजगीकरणच जास्त होते किंवा त्याच्यावर खरे तज्ज्ञ माणसं नाही आहेत. तुमचा विचार शिक्षण क्षेत्राबद्दलचा काय? आता शिक्षण क्षेत्रामध्ये पहिल्या आपल्या शाळांचा जर विचार केला तर त्यावेळेस निश्चित असं वाटलं होतं की आपणही नंतर शहाजी महाराजांनंतर काहीतरी चांगलं कार्य केलं पाहिजे. तर त्यात मी निवडलं की शिक्षणाचं क्षेत्र निवडलं. त्यांचे पारंपरिक दृष्टिकोनातसुद्धा महत्त्वाचं होतं. शाहू महाराजांनी शिक्षणाला प्रोत्साहन खूप दिलं होतं, राजाराम महाराजांनी दिलं होतं. राजाराम कॉलेज चांगलं चालायचं तेव्हा. पण आपणही काहीतरी केलं पाहिजे असं 40 वर्षापूर्वी असं मला वाटलं होतं ते. म्हणून हे 2 शाळा त्यावेळेस निघाल्या आणि त्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज चांगल्या पदावर आहेत. तर हे यांचं काय नाव? हिचं नाव राणी. ती मगाचपासून येते आणि ती सतत तुमच्या भोवती होते. हे तुमचं विशेष प्रेम आहे. म्हणजे सगळ्यात म्हणजे मला वाटतं सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय हा पण एक आहे तुमचा की कुत्री माझ्याकडं नेहमीच राहिलेली आहेत. पहिलं लहान असल्यापासून वेळोवेळी तर मध्ये नव्हती. याच्यासारखी जी एक दुसरी होती माझ्याकडं कुत्री आणि जिचं नाव होतं गौरी आणि ही राणी. तर ती वारल्यानंतर तिचं छोटंसं मेमोरियल केलं माझ्या शेतावर गौरीचं. हा गौरीचं. अरे बापरे. छोटंच आहे पण आहे, चांगलं आहे. अच्छा अच्छा. ते सुद्धा एक दिवशी दाखवूया तुम्हाला कधीतरी. ती अटॅचमेंट. हां. आणि त्यानंतर काही 1-2 महिने माझ्याकडे काही नव्हतेच, समजा 2-3 महिने नव्हते कुत्री. 5-6 महिने नव्हते. तर मी म्हटलं तर त्याच्यासारखंच एक दुसरं आपल्याला मिळवलं पाहिजे. आणि ते सुद्धा असं कुठलं असं स्पेशल ब्रीड नव्हतं, असं इथं कोल्हापुरातलंच होतं. आणि हे सुद्धा
ॲक्च्युली रोड साईडवर एका झोपडपट्टीच्या आसपास वावरत असायचा, राहत होता. अच्छा, राणी लहान असताना, बच्चे असताना. ते महाराज आणि एक अपेक्षित काय की आता तो सगळा रॉयल एकदम वावर आणि ते सगळे असे सगळे आसपास नाही, रॉयल्टी इज इन द बॅकग्राऊंड. हां, तर काय यू कॅन तिथंच संबंधाला एवढे वर्ष हे काय त्यात आहे. म्हणजे तो वेगळा प्रश्न आहे. पण मला फारसं त्याच्याबद्दल असं हे वाटत नाही, कौतुक नाही म्हणजे किंवा फार त्याचा अभिमान म्हणजे त्याच्या म्हणजे गर्व नाही आहे, गर्व नाही. हां, अभिमान आहे पण गर्व नाही गर्व नाही. त्या परंपरेचा. असं पण ती हा साधेपणा मला म्हणजे बऱ्याचदा काय असतं की माणसं साधेपणाचा पण आव आणत असतात, पण तो दिसतोय तुमच्यात की तुम्ही खरोखरच साधे आहात म्हणजे एवढ्या वेळात. आणि खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये हे सगळं घराणं म्हणजे याच्यावर एक पुस्तक पण मला वाटतं तुम्ही त्या पुस्तकाविषयी मला बोलायचं होतं की या कोल्हापूरच्या सगळ्या राजघराण्याचे करवीर रियासत. करवीर रियासत हे पुस्तक सम गर्गे, हां, समागर्भे. हा, पण तुम्ही नाव माहिती आहे, इथे मोठे इतिहास. ते पूर्वी यशवंतराव चव्हाणांचे स्क्रिप्ट रायटर्स होते, फार पूर्वी. मग ते मराठवाड्यात पण होते नंतर. हा, मराठवाड्यातलेच ते, मराठवाड्यातलेच ते. आणि ते नंतर माळगावकरांच्या माध्यमातून त्यांचा महाराजांशी संबंध आला. तर ते त्या काळात आपले गुजर मास्तर म्हणून एक इतिहासकार होते. त्यांनी सगळे कागदपत्र बेसिक सगळे त्या काळातले कागदपत्र गोळा करून, ते इतिहासकारी होते, आपले गुजर साताऱ्याचे होते ते, कुठं ते शाळेचे मास्तर होते ते. पण ते इतिहासाचा अभ्यास त्यांचा एवढा होता की त्यांनी सगळे कागदपत्र गोळा केले आणि त्यात समगर्गेंचा संबंध आला तिथं. म्हणजे नंतर त्यांच्यानंतर माळगावकरांनी त्यांना इंट्रोड्यूस करून दिल्यावर गर्गे साहेबांना. आणि त्यांनी मग स्वीकारलं करवीर रियासत लिहिण्यासाठी. तर असं नाही की 5-6 महिन्यात झालं, असं नाही, 5-6 वर्ष लागले त्याला ते सगळ्या तयार करायला. ते कागदपत्र गोळा करणं. नाही, गोळा बरेचसे झालेलेच होते आणि करता सुद्धा नवीन पुरावे काही मिळत गेले, ते सुद्धा याच्यामध्ये त्यांनी ते केले. मी त्यांचा इतिहास मंडळासंबंधी थोड्या वेळापूर्वी आपल्याला सांगितलंच होतं. तर त्यांनी हे करवीर रियासत पुस्तक लिहिलं. म्हणजे हे कशासाठी लिहिलं, बेसिकली की शिवाजी महाराजांच्या काळाबद्दलचं बहुतेकांनी लिहिलं आहे, अनेकांनी लिहिलं आहे त्याच्याबद्दल. पण पुढचा इतिहास कोल्हापूरचा म्हणजे करवीरचा हा लोकांना माहीत नव्हता, दुर्लक्षित झालं असेल किंवा आपल्याकडे तसा इतिहास फार कमी लिहिला. हा नव्हता. कोल्हापूरचा असा विषय कमीच होता. तर त्याच्या माध्यमातून त्यांनी मग हे करवीर रियासत लिहिलं. त्याच्या आता 3-4 आवृत्तीसुद्धा झालेल्या आहेत. पुस्तकातली विशेष आठवण काय, म्हणजे विशेष किस्सा सांगण्यासारखा की तरुणांना, की तुम्हाला असं वाटतं की या पूर्ण रियासतीतलं की ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे? लाईक किस्सा म्हणण्यापेक्षा त्यातून तो मध्यंतरीचा काळ शाहू महाराजांच्या पर्यंत, त्यांच्या दत्तकापर्यंतचा तो काळ त्याच्यामध्ये त्यांनी घेतला आहे. आणि तिथं येऊन ते थांबलेत. आणि कारण अजून 50-100 वर्ष झाले नव्हते, कारण इतिहास लिहायचा असतोय तेव्हा महाराजांचा पॅटर्न होता की 50-75 वर्ष तरी कमीत कमी झाले पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही इतिहास लिहू शकताय. नाहीतर मग तुम्ही चुकीचा लिहू शकताय बरोबर तुमच्या काळातलाच. तर त्याने म्हणून शाहू महाराजांच्या दत्तकापर्यंत येऊन ते पुस्तक थांबलं आहे करवीर रियासतचे. आणि त्याचे आता 3-4 आवृत्ती आहेत, तुम्हाला बघायला मिळतील किंवा घेऊन जायला सुद्धा मिळतील. ते करवीर रियासत झालं. आणि प्रामुख्याने त्याच्यावर आधारित इंग्लिशमध्ये मनोहर माळगावकरांनी छत्रपतीज ऑफ कोल्हापूर म्हणून पुस्तक तयार केलं आहे. त्याच्यासुद्धा आता आवृत्त्या संपल्यात. आता इतिहास म्हणजे काय, फास्ट सेलिंग पुस्तक नसते कधी,
नाही बरोबर, तो आवडीचा विषय पाहिजे, तो फार फास्ट सेलिंग असतं त्या पब्लिशरला, असं काही नाही आहे. पण तरी नाही, पण तोच छत्रपतीज ऑफ कोल्हापूरबद्दल एक कोल्हापूरच्या छत्रपतींनी एखादा आवडलेला प्रसंग, एखादा प्रेरणा देणारा प्रसंग सांगावा. छत्रपतीज ऑफ कोल्हापूरमध्ये तिथनं म्हणजे राजाराम महाराजांच्या टाईमपासून त्याची खरी सुरुवात होती. ताराबाईंपासून सुरुवात होती. ताराबाईंच्यामुळेच आपण बघितलं की आपण आता स्वराज्यापासून परत त्यांचं मुघलांचं भौमत्व म्हणजे स्वीकाराच्या दृष्टिकोनातून वाटचाल झाली होती. तर ताराबाईंनी आणि राजाराम महाराजांनी ठरवलं होतं तसं नाही. शिवाजी महाराजांचं स्वराज्य आपण टिकवलं पाहिजे, त्यांचे विचार टिकवले पाहिजे. औरंगजेब हा आपला बादशाह नाही किंवा मुघलशाही आपले हे नाहीत. बरोबर. तर आपलं जे सेपरेट अस्तित्व आहे ते कधी कधी कोणाला आवडलं नाही, पण जास्तीत जास्त लोकांना आता लक्षात यायला लागलं आहे ते कार्य ताराबाईंचं. आणि त्यांनी सातत्याने शिवाजी महाराजांचा विचार स्वराज्याचा आणखीन हा त्यांच्या मनात कायम होता. आणि त्याच्यामुळेच हे मग आपल्याला जराशी फरकत घ्यावं लागली आणि वेगळं संस्थान इथं सुरू झालं. आणि मग बघता बघता इथं शाहू महाराजांच्या काळात तिथनं आधुनिक कोल्हापूरचा इतिहास सुरू होतो आहे. हा मध्ययुगीन झाला तिथपर्यंत, त्याच्या आधीपर्यंत. परंतु शाहू महाराजांचं कार्य, शाहू महाराज ते इथं आले दत्तक आणि त्यांना एक लिबरल विचाराने ते प्रभावित झाले. जेणेकरून पूर्वीचे राजे, शिवाजी महाराज स्वतःला काय समजायचे, रयतेचा राजा. मग इतर ठिकाणी काय झालं, मग मी राजा. शाहू महाराजांच्या काळात परत तो विचार पुन्हा एकदा त्यांनी लक्षात घेतला आणि आपण रयतेचाच राजा असं समजून त्यांनीच आपलं काम सुरू केलं त्यांच्या 20व्या वर्षापासून. आणि मग सातत्याने त्यांच्या विचार आणि त्यांचे एक होते फ्रेझर म्हणून इंग्लिश ट्युटर आणि गार्डियन, त्यांचंही मार्गदर्शन त्यांना खूप लागलं. आणि आपल्या कोल्हापूरच्याही काही सबनीस वगैरे मंडळींचं लागलं. सरसबनीस त्यांचे नंतर महत्त्वाचे आणि हे झाले. अशा तऱ्हेने शाहू महाराजांचा विचार हा लिबरल विचारांनी सुरू झाला. कोल्हापूरची ही ओळख आहे, म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती ही पुरोगामी विचारांचा हा वारसा आहे. पुरोगामी विचार तिथनंच सुरू झाला की जेव्हा पहिले त्यांना काही गोष्टींसाठी विरोध झाला, त्यांना विविध तऱ्हेने त्यांचा अवमान झाला. त्यातनंच हा विषय सुरू झाला आणि त्यांचे विचार सातत्याने म्हणजे अर्धी फ्रेझरच्या वेळेस त्यांनी अनेक ठिकाणी भारतभर त्यांनी हेही केलं होतं. पण त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे शाहू महाराजांचं वैशिष्ट्य की पुरोगामी विचार फक्त त्यांनी मांडले नाहीत, त्यांनी ते शाळांमधून बोर्डिंगमधून प्रत्येक गोष्टी त्यांनी केले, चहावाल्यापासून ते प्रत्येक ठिकाणी दाखवून याच्यापासून बागायचं असतं तसं. बोर्डिंगचं असं झालं की पहिले एकमेकाच्या जवळ विविध जातींचे लोक बसायला तयार नव्हते, जवळ बसायला. मांडीला घालून तर वेगळा प्रश्न आहे, परंतु जवळ बसायला सुद्धा तयार नव्हते. अशा काळात मग त्यांना असं वाटलं की सुरुवात आपण करायची असेल तर शिक्षणाच्या माध्यमातून केली पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून काय केली पाहिजे म्हटलं तर मग हे बोर्डिंग स्कूल जे बोर्डिंग तयार झाले.
आणि तिथनं जेव्हा जेव्हा हे सगळे विविध बोर्डिंगमधून तयार झाले आपले लोक, आणखीन मग शिक्षण एकदा घेतल्यावर एक नवीन पिढी तयार झाली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, जी शिक्षणाच्या माध्यमातून जुन्या विचारावर मात करून आणि पुढं चालले होते सगळे. त्यातनंच जे पुढं गेले, ज्यातनं उत्तीर्ण झाले बोर्डिंग आता संपूर्ण दुसरीकडे कुठं कामाला गेले, इकडे गेले तिकडे गेले, ती जी पिढी आहे, ती पिढी जी तयार झाली ती महाराष्ट्राच्या दृष्टीने बेस होती असं म्हटलं तर चाललं. त्यामध्ये मग जसं जत्ती व्हाईस प्रेसिडेंट इथंच होते, शहाजी महाराजही इथंच नंतर शिकले. नंतरच्या काळात म्हणजे हे राजाराम कॉलेजचं मी सांगतो. आणखीन एक तऱ्हेने राजाराम कॉलेजसुद्धा ते पुणे सोडलं आणि बँगलोरपर्यंत ते एकमेव कॉलेज त्या काळातलं. तर तिथं जे शिक्षण सगळे याचे ते एक पुरोगामी विचार घेऊनच याचे. म्हणजे या शब्दावर मला यायचं होतं. म्हणजे ही महाराजांनी विरोध झाला तरी पण आधुनिक विचार ठेवले, कुस्तीच्या मैदानापासून ते सगळ्या धरणापासून सगळी कामं केली. पण हा खरा पुरोगामी विचार आहे की समाजाला काय हवंय आणि आपण आधुनिकतेकडे न्यायचं. हा पण आज पुरोगामी हा शब्द जरा शिवीकडे येत चाललाय काही लोकांच्या दृष्टीने. हा शब्दाचं काय झालं? पुरोगामी विचार आणि प्रतिगामी विचार. आता प्रतिगामी म्हणजे काय की कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता आपल्याकडे राहिली पाहिजे, हा त्यांचा बेसिक आहे प्रतिगामी लोकांचा. आणि शाहू महाराजांचा जो आहे म्हणजे पुरोगामी विचाराचा की ते आपण आता लोकशाहीकडे वळायला पाहिजे. आपण 20व्या शतकात आलो आहे. आणखीन आता आपले पावलं, भारताला आता लवकरच स्वातंत्र्य मिळणार आहे. तर आपला बहुजन समाज हा आपलं स्वतःचं काम करायला तयार झाला पाहिजे, केपेबल झाला पाहिजे. त्यासाठी हे शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं ठरलं त्यांनी. शिक्षणावर भर म्हणजे त्यावेळेस मला वाटतं त्यांच्या 6% ऑफ 6% एकूण बजेटचे 6% शिक्षणावर त्यावेळेस खर्च होत होता त्यांचा. तर शिक्षणाच्या माध्यमातूनच हे पुढं चाललं. पण पुरोगामी म्हणजे लोकांच्या हिताचं काय, म्हणजे मला विचारायचं होतं काय की पुरोगामी आज काय होतंय, पुरोगामी म्हणजे देशद्रोहीचे का काय अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. तुमच्या दृष्टीनं पुरोगामी म्हणजे खरा काय? तो काय हिंदुत्व विरोधी असतो का? नाही, बिलकुल नाही. हिंदुत्व आपल्या ह्याच्यात होतेच. हिंदुत्व आपल्यापासून सुरुवातीला आहेच. आणखीन हिंदुत्व हा शब्द कधी आला हे मला माहीत नाही, परंतु त्या तऱ्हेचं राहणीमान आपल्यात शेकडो वर्षांपासून, हजारो वर्षांपासून आहेच. म्हणजे आपलं घराणं तेव्हा उदयाला आलं नव्हतं, पण तरी होताच. आणि आता जसं म्हणतं की राम भक्त म्हटलं तर राम आपल्या देवघरामध्ये, हृदयामध्ये कायम आहेच आहे. तिथनंच प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांना पुढं एक त्यांची लाईन तयार झाली. म्हणून हिंदुत्व काय हे वेगळं आहे आलं नाही, पण हिंदुत्व त्याचं इंटरप्रिटेशन तुम्ही काय करताय हे महत्त्वाचं आहे. बरोबर. त्याचं इंटरप्रिटेशन तुम्ही असं केलं की फक्त पाठ पूजा आणि याच्यावर जोर द्यावा, त्याचं नसून हा हिंदुत्व म्हणजे त्याच्यामध्ये सर्व समावेशक आहेत, सर्व लोक समावेशक आहेत. जे लोक आपल्या इथं राहतात, जे मग तो कुठल्याही जातीचा असो, जमातीचा असो, मागासवर्गीय असो, मुसलमान असो, मराठा असो किंवा कोणी असो, ते सर्व तसं बघितलं सारखेच. आणि सगळ्यांच्या मनात आहेच आहे ना, नाही असं कोणाच्याच नाही आहे. आपल्या याच्यामध्ये राजाराम म्हणजे काय?
राजा आणि राम, राजा राम म्हणून शिवाजी महाराजांच्या द्वितीय पुत्रांचं नाव काय आहे? राजाराम. आमच्या जनक वडिलांचंही नाव राजाराम. तिथेही नागपूरला असताना तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये रामनवमी वगैरे होत असत. आणि तर राम हा सगळ्यांचंच त्याला काय म्हणतो, म्हणजे पुरोगामी असणं म्हणजे काही देवांच्या विरोधात असणं नाही. नाही असं काही नाही, ते आहेच आहे. आणि पुरोगामी म्हणजे आत्ता तुम्हाला जनतेसाठी काय पाहिजे, आत्ता 21व्या शतकामध्ये काय पाहिजे, 22व्या शतकामध्ये काय लागणार, तर त्या दृष्टिकोनातून जे आपण पावलं उचलतो ते पुरोगामी. आणि जर कोणी असा प्रयत्न करत असेल की ही सत्ता ही फक्त आपल्याकडेच राहिली पाहिजे, त्यात दुसरे सहभागी होऊ नयेत, तर ती प्रतिगामी. हो बरोबर. म्हणजे AI चे कोड पण पाठ असले पाहिजेत मंत्राच्या पुढे. AI सारखे कोड पण पाठ असले पाहिजेत. प्रॉम्प्ट, हे प्रॉम्प्ट AI चे प्रॉम्प्ट कळले पाहिजेत, तंत्रज्ञान कळलं पाहिजे. होय, म्हणजे तंत्रज्ञान. आता तंत्रज्ञानाचा विषय आला तर इथं एक शिवाजी स्कूल, इंजिनिअरिंग स्कूल इथं बरेच वर्षापूर्वी इथं राजाराम महाराजांनी सुरुवात केली. त्याचं आता रूपांतर आता तिकडं पॉलिटेक्निकमध्ये झालेलं आहे. आणि सायन्स सेक्शन राजाराम कॉलेजमध्ये त्यांच्या काळात सुरू झाला. आणि एकंदरीत जर पाहिलं तर सायन्सवर आधारित आता ह्यापुढं आपलं जीवन पाहिजे. बरोबर. कुठलीही गोष्टचा विचार केला तर त्याच्या पाठीमागे काहीतरी सायन्स आहे. बरोबर. आणि सायंटिफिक दृष्टिकोनातून कुठलाही आपण विचार केला तर आपल्याला स्वतःला समजतं की काय बरोबर आहे आणि काय नाही, हा बरोबर. काय खरं आहे आणि काय खोटं आहे, काय दंतकथा आहे आणि कुठली नाही. म्हणजे आरमाराची सुरुवात करणाऱ्या महाराजांचे आपण वारस आहोत. आरमाराची सुरुवात करणारे किंवा ह्या विचार देणारे शिवाजी महाराज त्यांचे आपण वारस आहोत, हा विचार आपण केला की आधुनिकतेकडे आपण गेलं पाहिजे. तर सगळ्यात पहिली मला वाटतं आपल्या 2 किनारे आहेत. एक मलाबार म्हणजे पश्चिम किनारा आणि कोरोमंडल हा पूर्वेचा किनारा. तर पूर्वेच्या किनाऱ्यावरनं एक ट्रेडिंग डेलिगेशन्स हे साऊथ ईस्ट एशियाला जात होते छोट्या छोट्या बोटीतनं. पण खरा विषय सुरू झाला केव्हा की जेव्हा वेस्टर्न पॉवर्स राष्ट्र त्यांचे ते भारतामध्ये या लागले समुद्रमार्गी या लागल्यावर त्याचं लक्षात आलं की ही आता महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराजांना लक्षात आलं की पोर्चुगीज, डच, सिद्धी यांचा ताबा, ब्रिटिश यांचा ताबा या समुद्रावर आहे, महासागरावर त्यांचं सगळं चालतं आहे. त्याच्यामुळे त्यांची ताकद त्याच्यामुळे ज्यांची ताकद आहे हे ओळखणारे हे पहिले शिवाजी महाराज. त्यांनी मग सुरुवात केली आपलं बिल्डअप करायला. आणि नंतरच्या काळात कान्होजी आंग्रेंच्या काळात ती एका नावारूपाला चांगली मोठ्या नावारूपाला दहशत, कान्होजी आंग्रेची दहशत पश्चिम किनाऱ्यावर फार मोठी होती. अशा तऱ्हेने आपल्या नेव्हीचा उगम महाराजच तिथून आत्ताच. तर मराठा लाईट इन्फंट्रीचा विषय जेव्हा निघाला होता त्यांनी आता सिस्टम्स काढल्या होत्या ॲफिलिएशन विथ डिफरंट युनिट्स. तर नेव्हीबरोबर ॲफिलिएशन ज्यांचं आहे त्याच्यामध्ये INS मुंबई एक आहे आणि INS शिवाजी आहे. INS शिवाजी ऑफशोर बेस लोणावळ्याच्या जवळ. तर तिथं आत्ताच मी गेलो होतो. तिथं असं झालं की ती 1945-46ला काहीतरी त्याची सुरुवात झाली आणि नंतर स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालं. तर त्यांना नाव तर दिलं त्यांनी INS शिवाजी. ब्रिटिश काळ होताच त्यावेळेस. आणि एक पुतळा तिथं होता शिवाजी महाराजचा. त्यांना कळेना कुठनं आला काय ना, मध्यंतरी जरा गॅप पडला होता तिथं कॉन्टॅक्टचा.
शेवटी त्यातले काही अधिकारी माझ्याकडे आले आणि ते तपास केला वगैरे ते सांगितलं सुतार आपले सुतार शिल्पकार त्यांनी केलेलं आहे आणि कोल्हापूरकडनं मिळालेलं आहे असं एवढंच होतं 47ला. तर मग तेवढंच त्याच्याकडे रेकॉर्ड फार सारं होतं. चांगला मोठा अर्धपुतळा आहे एवढा मोठा. तर शेवटी त्यांना लक्षात आलं की हे शहाजी महाराजांनीच दिला असावा आणि ते डेट आणि याच्यावरनं लक्षात येतं की त्यांनीच दिला असावा, दुसरं कोण देऊ शकत नाही. तर त्यांना त्यांच्या कार्यक्रमामध्ये आता मी ह्याच मागच्या महिन्यात गेलो होतो. अच्छा. प्रथमच तिथं INS शिवाजी. शिवाजी म्हणून ऑफशोअर एस्टॅब्लिशमेंट आहे त्यांचं, म्हणजे लोणावळ्याच्या जवळ, म्हणजे बोट नाही. आणि INS शिवाजीचं जेव्हा झालं होतं ते INS मुंबईचं जेव्हा झालं होतं तेव्हा आम्ही जनरल जे सिंग वगैरे सगळे तिथं ॲक्च्युअल त्याच्या बोटीवरही गेलो होतो त्यावेळेस बघायला मिळालं. पण तुम्ही स्वतःबद्दल बोललं पाहिजे, कारण तुमच्याकडे खूप मोठा इतिहास आहे, तुमच्याकडे खूप प्रशासनाचा अनुभव आहे आणि या सगळ्या गोष्टी कोल्हापूरसाठीच नाही सगळ्यांसाठीच महत्त्वाच्या आहेत. प्रशासनाचा अनुभव जर तुम्ही आता शब्द काढला त्याच्याबद्दल मी सांगू इच्छितो तुम्हाला की प्रशासक म्हणून शहाजी महाराज चांगले होते. त्यांचे वडील ते पूर्वी आपल्याला माहीत असेल की ते देवाचे नरेश होते, नंतर इकडं आले दत्तक आणि इथं छत्रपती शहाजी महाराज. तर देवाचं एक छोटं संस्थान होतं त्यावेळेस, तेव्हा ते कर्जबाजारी झालं होतं फार. तर त्यांच्याकडं जेव्हा चार्ज आला देवाचा, त्यांनी कर्ज तरी सगळं त्यातनं मोकळे झाले कर्जातनं आणि सरप्लस स्टेट म्हणून ते छोटं जरी असलं तरी ओळखलं गेलं शहाजी महाराजांनी. हां, तिथं म्हणजे देवासला असताना हा एक भाग झाला त्यांचा प्रशासकाचा. आणि नंतर 1943ला वॉर टाईमच्या पिरियडमध्ये सुद्धा चेंचे आणि इंदोर संस्थांचे म्हणजे होळकर संस्थांचे फार आपले जिव्हाळ्याचे संबंध होतेच, जवळचे संबंध होते. आणि त्यावेळेस तिथं इंदोरला यशवंतराव होळकर महाराज म्हणून होते तिथं. 1943ची गोष्ट सांगतो. त्यावेळेस त्यांना काही कारणास्तव, त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव ते अमेरिकेत जावं लागलं. अमेरिकेत त्यांनी ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं आणि दीर्घकाळ ती ट्रीटमेंट होणार होती. त्यामुळे काय झालं की जवळजवळ वर्षभर होतं ते काळ लागणार होता आणि तिथंच राहणार होते. वर्षभर ते वॉर चालू होते, सहजासहजी येणं जाणं काही शक्य नव्हतं. तर त्यांनी पूर्ण आपल्या संस्थांचा चार्ज विथ फुल पॉवर्स शहाजी महाराजांकडे दिला. वडिलांकडं. एक देवाचं एक लहान संस्थान, होळकर संस्थान फार मोठं, म्हणजे ह्या गोष्टी माहीतच नसतं. नाही, तर मोठं संस्थान होतं. म्हणजे चार्ज दिला, चार्ज म्हणजे फुल चार्ज म्हणजे फुल अथॉरिटी, कोणत्या म्हणजे पूर्ण जसं प्लेनिपोटेन्शियरी पॉवर्स म्हणतो आपण, म्हणजे फुल, म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण सोल अथॉरिटी. म्हणजे त्यांनी काय केलं त्या संस्थांसाठी, म्हणजे त्यांनी स्वतः केलं असं समजलं जात होतं. तसं हे एकमेव उदाहरण आहे पूर्ण जगात की एका संस्थांच्या राजाने दुसऱ्या संस्थांच्या राजाकडे आपला पूर्ण खजिन्यासह सगळं चार्ज दिला. म्हणजे आणि ही किती आणि 1 वर्ष तरी चालवल्यानंतर मग परत दिलं सगळं व्यवस्थित. त्या काळातली म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स त्यांच्यामध्ये होते, त्याशिवाय त्याच्यामुळे हे झालं. म्हणजे त्यांच्या काळामध्ये सुद्धा होळकर संस्थांचं काही नुकसान झालं नाही, उद्या फायदाच झाला त्यांना त्यांच्यामुळे. तसं ती बेसिक हे होतं.
आर्मीचं ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे ज्याच्यामध्ये ते चांगले होते आणि त्यांचं हे सगळं बघता बघता बघून शिकलो मी. म्हणजे होळकरांचं शाहू महाराजांचं पण हे होतं ना, म्हणजे ही नातं किंवा ही सगळी हां, घट्ट विश्वासाचं नातं हे फार नाही, शाहू महाराजांच्या काळात कसं झालं की त्यांच्या पुरोगामी विचाराच्या पद्धतीने आंतरजातीय विवाह हे वाढले पाहिजे हा त्यांचा उद्देश. हां, बरोबर. आणि तर ह्या उद्देशामध्ये सर्वात जास्त असं नाही पण सर्वात जवळ मराठ्यांच्या त्यावेळेस म्हणजे धनगर समाज आणि होळकर म्हणजे धनगर समाजातनं मोठे झाले. मी त्यांना काय धनगर वगैरे समजत नाही, परंतु ते असे त्या समाजानं मोठे झाले हे सगळ्यांनाच माहीत आहे. बरोबर. आणखीन आपल्या इथल्या एक कन्या त्या यशवंतराव महाराजांना दिल्या शेवटी, म्हणजे फर्स्ट रेकॉर्डेड इंटरकास्ट मॅरेज. त्यांच्या काळात ते झालं नाही ॲक्च्युली, त्यांनी ठरवलं पण ते वारले नंतर राजारामांच्या कारकिर्दीमध्ये दॅट मॅरेज टूक प्लेस. आणि त्यांचे यशवंतराव महाराजांचे नातूच आता काही दिवसापूर्वी मला एका लग्नात भेटले होते इंदोर महेश्वरला. ते महेश्वर मुंबई अशा ठिकाणी ते राहतात. म्हणजे आज पुन्हा एक मराठा ओबीसी असे वाद वाढवण्याच्या प्रयत्नात काळ जो चाललाय, हा तर पुन्हा शाहू महाराजांची आठवण शाहू काढली महाराजांचं पाहिजे. कार्य असं होतं त्यांना बरोबर घेऊन चालायचं. हां, पुन्हा ते विचार हा आपल्याला त्यांचा खरा गरजेचे आहेत. पुरोगामी आणि समतेचा विचार होता. बरोबर. समतेचा हा विचार होता आणि त्यासाठी महाराजांनी सांगितलं समतेचा विचार आपल्याला राबवायचा असला तर त्याला शिक्षणाचीच गरज आहे. आणि आपण खूप मॅच्युअर्ड माणसं होतो असं हे ऐकल्यावर लक्षात येतं की आपण ह्या विचारांची माणसं होती, असं प्रशासन होतं किंवा असे विचार करणारे होतेच ते म्हणजे. आणि अजूनही आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. तुमच्यासारखी माणसं आहेत जी हा विचार मजबूत ठेवतायत. मजबूत आणि आणि अरे मग काही लोक त्याच्या ह्या विचाराला विरोध करतात, त्या आपल्याला पटत नाही. शक्यच नाही. पण ही ठाम भूमिका तुम्ही घेताय, तुम्ही हा सगळा विचार करताय. वडिलांचा खूप मोठा प्रभाव आहे या सगळ्या गोष्टी. अर्थात. पण त्यातली सगळ्यात हळवी आठवण म्हणजे आता आपण शेवटचा प्रश्न मी तुम्हाला की वडिलांची ही खास आठवण सांगून आपण या गप्पा थांबूया. वडिलांची आठवण. हां, म्हणजे एक वडील आणि मुलगा, म्हणजे महाराज आता एक वडील आणि मुलाचा एखादा प्रसंग की जो खरोखर तुमच्यावर जी शिस्त आहे तुमच्यामध्ये किंवा तुमच्यात वाचनाची आवड आहे किंवा तुमच्यात खेळाची आवड आहे, सैन्य, ही सगळं वडिलांकडून आले दिसतं. तिकडनं झाले बहुतेक सगळे झाले. त्यामुळे तो तसा एक प्रसंग की तो टर्निंग पॉईंट आहे का एखादा वडिलांसोबतचा, असा एक हळवा क्षण किंवा असा एक प्रेरक क्षण? तसं असं एक्झॅक्टली सांगता येत नाही, परंतु सातत्याने त्यांचा प्रभाव होताच की. त्यांचा होता थोडं वाचून आणि एकंदरीत कधीतरी लेक्चर्स वगैरे ऐकून शाहू महाराजांचा प्रभाव वगैरे. शिवाजी महाराजांचा तर सगळ्यांनाच आहे आणि शाहू महाराजांचाही आता सगळ्यांना आहेच आहे, पण तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत अजून पोचला पाहिजे. बरोबर. नाही, त्यासाठी तुम्ही खूप महत्त्वाचं काम केलं की तुम्ही इतिहास नुसता इतिहासाची परंपरा सांगत नाही, तुम्ही इतिहास तो लिहून घेताय. म्हणजे तो इतिहास महाराजांचा असेल, राजाराम महाराज, त्या इतिहास पुस्तकं तुम्ही लिहून घेतली, त्याच्यासाठी खूप मोठं काम केलं आहे तुम्ही. हां, म्हणजे मला वाटतं किती पुस्तकं आपण झाली तरी आपल्या ग्रुपचे 15-20 तरी झाले असतील. अच्छा. त्याबद्दल खरोखर आभार की तुमच्यामुळे आम्हाला हा इतिहास असा एका ठिकाणी वाचायला मिळतोय आणि खूप महत्त्वाचा इतिहास वाचायला मिळतोय. त्याच्यामध्ये आपलाच इतिहास नाही, पण जसं सेनापती घोरपडे, हो, म्हणजे त्यांचाही लिहिला गेला, हिम्मत बहादर चव्हाण, जे आपल्या मराठाशाहीमध्ये ज्यांनी कामगिरी केली त्यांचा सुद्धा लिहून घेतला आहे. त्यात पंत मला वाटतं बावडेकरांचंही आहे. आणखीन अशा तऱ्हेने जे प्रमुख सरदार होऊन गेले इथं, संतांची घोरपड्यांचे वंशज आता घोरपडे आपल्या कापशीचे.
तिथं त्यांना जागीर होती. जसे इतर जागिरी आहेत तसंही ती एक जागीर होती. त्यांचेसुद्धा ज्यांचं चांगलं कार्य आहे आणि ज्यांचा उल्लेख करण्यासारखं कार्य येणाऱ्या पिढीलाही आहे समजावं. ते त्यांचा इतिहास महाराजांनी लिहून घेतला. आणि तुमचंही त्यात योगदान आहे. तुम्ही पुन्हा माझं योगदान नाही आहे. म्हणजे जे नवीन आता पुस्तकं जी खंड आलेत आता हां रिप्रिंटिंगमध्ये हां हां रिप्रिंटिंग माझ्याकडं. नाही ते फार महत्त्वाचं आहे. सतत ते होत राहणं आणि त्या गोष्टी करत राहणं. म्हणजे त्यातली सगळ्यात आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता वाचक सांगतात की इतिहासाबद्दल महाराजांचं, मुलं सांगतात कोल्हापूरमध्ये की त्यांनी फुटबॉल ग्राउंडसाठी खूप मोठं काम केलं. म्हणजे फुटबॉलचे तुम्ही खेळाडू आहात, रसिक आहात, पण ग्राउंडसाठी पण तुमचं मोठं काम आहे. तुम्हाला फुटबॉलचा एक किस्सा नाही पण एक शॉर्ट ब्रीफ हिस्ट्री जर म्हटलं तर प्रिन्स शिवाजी म्हणजे यांचे धाकटे पुत्र शाहू महाराजांचे, ते आणि राजाराम महाराज दोन्ही मिळून इंग्लंडला गेले होते शिक्षणासाठी 1913च्या आसपास. तर आणि मग वॉर सुरू झाले, महायुद्ध सुरू झालं. तर मग तिथलं ते थांबवावं लागलं आणि ते त्यांना परत भारतात आणण्यासाठी अमेरिका, जपान असं ह्या मार्गाने ते इकडं सिंगापूरवरनं परत आणलं. तर त्या दरम्यान प्रिन्स शिवाजी महाराज जे होते त्यांना ते फुटबॉल वगैरे तिथं इंग्लंडमध्ये त्यांनी पाहिलं आणि तिथं गेले होते. ते सुद्धा म्हणजे शेतीचं शिक्षण घ्यायला इंग्लंडला त्यावेळेस बेसिकली, पण ते अर्धवट राहिलं म्हणजे पूर्ण करता आलं नाही त्या वॉरमुळे. तर जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी साधारण 17च्या दरम्यान 16-17च्या दरम्यान हा खेळ त्यांनी इंट्रोड्यूस केला कोल्हापुरात. नंतरच्या काळामध्ये काय झालं, याच्यामध्ये जरा शिस्त राहीना झाली होती. या खेळामध्ये व्हॉलटाईल खेळायचा आहे ना, इट इज नॉट टेनिस सारखं नाही आहे. नुसतं डिसेन्सी नाही, म्हणजे त्याला एक त्याला वेगळा क्राऊड असतो. जेव्हा माझ्याकडं जेव्हा साधारण बघायचा प्रश्न झाला, तिथं जी संस्था आहे जे त्याचा मी पेट्रन इन चीफ आहे. त्याचा पेट्रन इन चीफकडं म्हणजे याची ॲक्टिव्हिटी काही नसती, तुमची एक्झिक्युटिव्ह काम माझ्याकडे काय नसतं, एक त्यांना मार्गदर्शन आणि हे करण्याचं. तर त्यातनं त्या काळात म्हणजे थोडंसं 1990sमध्ये आपल्या इथं हे आले कॉम्प्युटर्स पहिल्यांदा. आणि तर हे सगळं त्यांचं सिस्टीम कॉम्प्युटरायझेशन करण्यामध्ये माझा सहभाग आहे ना, म्हणजे मार्गदर्शन आहे कसं पाहिजे काय नाही. आणि ते मला वाटतं संपूर्ण भारतामध्ये पहिली सिस्टीम आहे. अच्छा. हां, मग उलट त्याच्यावरनं आता सगळीकडं मुंबईला, कलकत्त्याला वगैरे झाली. आता सगळीकडे आहे, परंतु सुरुवात आम्ही जसं लायब्ररीचं कॉम्प्युटरायझेशन आणि रेकॉर्डिंग पहिलं आम्ही करून घेतलं, तसं याची सिस्टीमसुद्धा सुरू केली कॉम्प्युटरायझेशनमध्ये की जेणेकरून वादविवाद सगळे बंद झाले पाहिजे. आणि आता ते बंद होत काहीतरी कुठल्या तरी कारणास्तव जरासा होतो आहे वाद. तो काय फुटबॉल म्हटलं तर होणारच जरासा, परंतु चुकीचं रजिस्ट्रेशन, चुकीचं वय, चुकीचं हे ते सगळ्या अशा ज्या गोष्टी आहेत, एका टीममधनं दुसऱ्या टीममध्ये खेळणं वगैरे असं करत करत असे प्रॉब्लेम्स बरेच असायचे. तेव्हा मला आठवतं जेव्हा सुरुवात केली तेव्हा किती असणार होते तर टीम्स सुरुवातीला 8-10 असतील पहिले, 8-10 टीम्स होत्या पहिले. ते आता 120 टीम्स आहेत आता आज तक. मला वाटतं गोवा आणि कलकत्त्यानंतर कोल्हापूर हां, गोवा आणि कलकत्त्यानंतर फुटबॉलसाठी कोल्हापूर हे आणि एक बेसिक स्थान झालं आहे.
आणि आहे खूप त्याला लोक आवडता खेळ आहे. आणि जगामध्ये फुटबॉल सगळ्यात जास्त खेळतात. जास्त खेळतात, जास्त तर- लोकप्रिय आहे. हां, क्रिकेटपेक्षाही. हो, क्रिकेट ठीक आहे, चांगला आहे तो भारतामध्ये. आणि त्यांच्यासारखी हिरोज आपल्याकडं फुटबॉलमध्ये आज नाही आहेत. हां, म्हणजे आपण पाहतोय खूप आपली तरुण पिढी म्हणजे मुलांमध्ये फुटबॉल लोकप्रिय आहे. पण एखादा मेसी आता कोल्हापूरमध्ये व्हायला हरकत नाही. व्हावा, आपल्या शुभेच्छा. प्रयत्न राहील तो आपला प्रयत्न मेसीसारखा, रोनाल्डोसारखा कोणीतरी चांगला व्हावा ही आहे सर्वांची इच्छा आहे. पण त्या लेवलला पोचायला इट इज लाईक अ पिरामिडसारखं आहे. बरोबर. जेवढा मोठा पिरामिड खाली बेस मोठा तेवढं वर जायची शक्यता जास्त त्याची होती. सुरुवात तुम्ही खूप चांगली करून दिली, या कोल्हापूरने चांगली करून दिली. आणि अशा खूप क्षेत्रात केलेलं काम म्हणून तुमच्याशी गप्पा मारताना खूप काही नवीन ऐकायला मिळालं, खूप शिकायला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी शिकलोय ती म्हणजे आता हे मोठी कामं करणं माझ्यासारख्याला शक्य नाही, पण साधेपणा काय असतो आणि एवढं सगळं असून इतकं सहज आणि सरळ माणूस इतका निगर्वी असणं हे मला जास्त आवडलं. तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टींना खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या शुभेच्छा निरोगी आणि सगळ्या आयुष्यासाठी तर आहेत, पण अमृत महोत्सव तुम्ही नुकताच केला, म्हणजे 75 वर्ष पूर्ण झाली मागच्या वर्षी. आणि या अशा ठाम विचारांची माणसं आमच्यासाठी खूप गरजेची आहेत. त्या महोत्सवामध्ये मी स्वतः काही केलं नाही. हा, तो एकमेव कार्यक्रम असेल ज्यात तुम्ही काही केलं नाही, पण खूप बरं वाटलं. बाकीच्यांनी केलं ते जे काय करायचं. म्हणजे 75 लोक करतात तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने मोठा झालेला असतो. आणि तुमचं काम तेवढं मोठं आहे. खूप बरं वाटलं. आभारी बोल व्हिडिओतर्फे आणि सगळ्या आमच्या प्रेक्षकांतर्फे तुमचे आभार. आभारी